तुम्हा सगळ्यांचं आजच्या पत्रकार परिषदेत स्वागत करतो। आणि एक आनंदाची बातमी मी महाराष्ट्राला देऊ इच्छितो की एकंदर भारतातलं जातीयवादी धर्मांध वातावरण बघून रिपब्लिकन पक्ष आंबेडकर गटाचे अध्यक्ष श्री दीपक निकालजी यांनी आज महाविकास आघाडीला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांना, शिका पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्याबरोबरच आघाडी करण्याचं ठरवलं आहे आणि तसं त्यांनी पवार साहेबांना पाठिंब्याचं पत्रही दिलेलं आहे। ही आम्ही आनंदाची बाब समजतो। त्यांचं मुंबईत पसरलेलं नेटवर्क, त्यांचं महाराष्ट्रात पसरलेलं नेटवर्क हे उल्लेखनीय आहे आणि त्याच्यामुळे ह्यांचा बराच फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल अशी आमची खात्री आहे। आणि त्यामुळे आपल्यासमोर मी परत एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आमच्या परिवारामध्ये ते लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी दोन्ही वेळा आमच्याबरोबर राहतील अशी महाराष्ट्राला माहिती देतो। सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो। आणि आपण बघत आहोत की या देशामध्ये संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाचा कुठेतरी चुकीचा वापर, संविधानाच्या विरोधात जे काम चाललं आहे, आपण बघतोय की ईडीचा, सीबीआयचा धाक दाखवून सरकार तोडण्याचं काम चालू आहे। आज आपण बघतोय की केजरीवाल साहेब हे निवडून आलेले आहेत, पण कुठेतरी त्यांना पकडून आतमध्ये तुरुंगामध्ये टाकलेलं आहे। तर हे कुठेतरी संविधानाच्या विरोधात जे काम चालू आहे। आज आपण बघतोय की बेरोजगारी आहे, महागाई आहे आणि आपण बघतोय खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचं काम चालू आहे। त्यासाठी आपल्याला हे संविधान कुठेतरी वाचवायचं आहे। संविधान हे टिकून राहण्यासाठी आम्ही ह्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि खरोखरच आपल्या सर्वांना एकत्र येऊन हे संविधान टिकवण्याचं काम करायचं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांना, महायुतीला आम्ही पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे। जय भीम। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो। महाविकास आघाडीचा जय असो। या देशामधलं दिवसेंदिवस वातावरण हे ह्या निवडणुका जनता ताब्यात घेते असं दिसतंय। आज सकाळी मी एक व्हिडिओ बघितला। राजकारणाशी कुठलाही संपर्क नसलेले विद्यार्थी रस्त्यावर उभे होते आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला गेला। त्या पोरांच्या विचारांमध्ये इतकी स्पष्टता होती की त्याच्यावरून कळतंय की डिक्टेटोरियल ॲटिट्यूड हा पोरांना किती समजतो आणि त्याचे परिणाम त्या पोरांच्या मनावर काय होत आहेत। तो व्हिडिओ आपणही बघून घ्या। आज सकाळपासून तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि मला खरोखरच जर अशी परिस्थिती असेल, निवडणुका एकीकडे पण ह्या देशातला विद्यार्थी जागा झाला आहे हे खूप महत्त्वाचं आहे। मी अजूनही तुम्हाला आठवण करून देतो की इंदिरा गांधींच्या विरोधात जी लढाई सुरू झाली ती पहिल्यांदा लढाई
नवनिर्माण आंदोलनातनं सुरू झाली आणि दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं झाले. एक बिहारमध्ये झालं आणि एक गुजरातमध्ये झालं आणि दोन्ही सरकारं अडचणीत आली. त्याच्यानंतर या दोन विद्यार्थी संघटनांनी जयप्रकाश नारायण यांना आमंत्रित केलं आणि त्याच्यानंतर जनता पार्टीचं पुढचं युग सुरू झालं. विद्यार्थी हा दिशा बदलतो हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ पाहून मला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काय घडणार आहे हे थोडं थोडं आता दिसायला लागलं. काही दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुसलमानांविरुद्ध विषारी भाष्य केलं. खरं ते करण्याचं काही गरजच नव्हती. असं कोणी कुठे काही लिहिलेलंच नाही आहे. म्हणजे काल जी प्रियांका गांधी बोलली ते अतिशय चांगलं बोलली की हे घर सोनं नाण्याने भरलेलं नाही, हे घर देशप्रेमाने भरलेलं आहे आणि हे देशासाठी रक्त सांडणारं हे घर आहे. या देशासाठी माझ्या आईने मंगळसूत्र दिलं आहे. त्याच्यामुळे हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचं काम चालू आहे, जेव्हा पराभव समोर दिसायला लागला आहे आणि जेव्हा 2014 आणि 1900 मॅनिफेस्टोची उत्तरं देता येत नाहीत, तेव्हा आताच्या निवडणुका ह्या जातीयवादाकडे धर्मांधतेकडे घेऊन जायच्या, हे आता त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. पहिल्यांदा असं घडतंय की पूर्वी मोदी नरेटिव्ह सेट करायचे आणि काँग्रेस फरफटायची, म्हणजे आम्ही सगळेच फरफटत जायचो. आता आम्ही त्यांच्या नरेटिव्हकडेच बघत नाही आहे. त्यांचा नरेटिव्ह काही आला तर आम्ही विचारतो नोकऱ्यांचं काय होणार ते सांगा, वाढलेली बेरोजगारी कशी कमी होणार ते सांगा, वाढलेल्या सिलेंडरचे भाव कशी करणार ते कमी कसे करणार ते सांगा, वाढलेल्या भाजीपाल्याचे भाव शेतकऱ्यांना कमी मिळणारे भाव त्याचं काय बॅलन्स साधणार ते सांगा, सीमेवरती चायनाचं होणाऱ्या आक्रमणाबद्दल तुम्ही काय बोलताय ते सांगा. एकंदरीतच कुठल्याही राष्ट्रीय प्रश्नाकडे हात न घालता फक्त जातीवाद 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 हे जमणार नाही. अब की बार 400 पार, कुछ भी करेंगे संविधान बदलने नहीं देंगे, खून बहा देंगे संविधान बदलने नहीं देंगे. जर यांना एवढं सोपं वाटत असेल संविधान बदलायचं तर तुम्ही स्वप्नात आहात. तुमच्या ह्या घोषणेमुळे इथला इतर मागासवर्गीय, इथला मागासवर्गीय, इथला शेड्यूल ट्राईब हा मुळापासून घाबरलाय की परत एकदा आम्हाला ते मनुवादाचा दिवस बघायला लागतील की काय, परत एकदा आम्हाला पाणवठ्यावर जाऊ देणार की नाही हा प्रश्न उभा करणार की काय. संविधान कशासाठी का बदलायचं आहे तुम्हाला? आणि हे मी नाही म्हणत आहे, हे मी म्हणत नाही आहे, तर त्यांचे उमेदवारच म्हणतायत. आणि महाराष्ट्रात तर पंकजा मुंडेच बोलून गेल्या आणि बाकी अख्ख्या देशामध्ये 10 उमेदवार आहेत. या 10 उमेदवारांनी जाहीर सभेत सांगितलं की संविधान बदलना है. तो अनंत हेगडे नावाचा सिनियर त्यांचा खासदार, त्यांनी पहिल्यांदा एक टूम सुरू केली की ज़्यादा से ज़्यादा सीट लाएंगे और संविधान को बदल डालेंगे. संविधान बदलायचं म्हणजे तुम्हाला करायचंय काय? इथल्या जातीपातीला, इथल्या राज्यातल्या सीमांना, या देशाला एकत्र ठेवण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलं. इथली संसदीय लोकशाही का आणली? तर इथल्या गरीबातल्या गरीब प्रदेशामधला गरीब माणूस हा लोकसभेत येऊन त्यांनी त्याच्या प्रांताच्या, त्याच्या लोकांचे विचार तिथे मांडले पाहिजेत आणि त्यांच्यातली सुधारणा करण्यासाठी बोललं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी आणलं. तुम्ही जर संविधान सभेमध्ये झालेली भाषणं ऐकाल तर त्या भाषणांमध्ये जे काही चर्चा झाली आहे त्या चर्चेचं सगळं वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला भयंकर कौतुक वाटतं. इथे आदिवासींचे प्रतिनिधी काय बोलत होते, इथे मागासवर्गीय प्रतिनिधी काय बोलत होते,
या सगळ्यांनी बोललेला सार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र केला आणि त्याच्यातनं संविधान निर्माण झालं. आणि संविधान हे सर्वसामान्य, गरीब, अल्पसंख्याक, दलित ह्या सगळ्यांना जिथे मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधीच नव्हती, त्यांना ही संधी देण्यासाठी म्हणून संविधान आलं. संविधान ही ताकदवान माणसाला ताकद देण्यासाठी नाही आहे. इथल्या गरीब माणसाचा तो खुराक आहे जिवंत ठेवण्यासाठी. आणि त्यामुळे हे संविधान ते बदलूच शकत नाही. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, खून की नदियां बहा देंगे लेकिन संविधान बदलने नहीं देंगे. वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, संविधानाला हात लावू देणार नाही. साधं उदाहरण, टू जी स्कॅम जो होता हा 1.76 लाख करोडचा होता, इन्क्लुडिंग नॅशनल लॉस. म्हणजे ते सगळं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून तो स्कॅम आणला लोकांसमोर, त्याचा गवगवा केला आणि लोकांना तो खरा वाटायला लागला. ते BJPचं स्किल आहे. सगळ्या कोर्टांनी सगळ्या आरोपींना निर्दोष सोडले. कारण का मी तेव्हापासून सांगत होतो की ही जी फिगर आली आहे ही कॅगमधनं आली आहे. कॅग म्हणजे काय असतं हे सर्वसामान्य लोकांना म्हणजे सांगता येत नाही आपल्यालाही. कॅग म्हणजे तुमच्या अकाउंट्समध्ये किती कुठेतरी वरखाली झालंय, तुमच्या अकाउंट्सचं सेटलमेंट करून ते व्यवस्थित करा, याच्यासाठी कॅगचा रिपोर्ट येतो. कॅग इज नॉट अबाउट करप्शन. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलचा जो रिपोर्ट असतो तिथे तुमच्या हिशोबामध्ये कुठेतरी तफावत असते आणि ती तफावत दूर करण्यासाठी तुम्हाला संधी दिलेली असते. कॅग म्हणजे भ्रष्टाचार नाही. कॅगमध्ये वर खाली झालेलं म्हणजे भ्रष्टाचार नाही. पण अर्थात UPSच्या यातनं चूक झाली, ती CWCमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये पण झाली. निष्कारण आपल्याच अंगावर आपण चिखल उडवून घेतला. पण मला सांगा की अजित पवारांचा 70,000 कोटीचा घोटाळा आणि काल माफ झालेला 25,000चा घोटाळा, ह्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? हे बंद करून टाकल्या 70,000 आणि 25,000. आणि निदान काँग्रेसनी स्वतःच्या माणसांवर केसेस घातल्या, त्यांना न्यायालयापर्यंत नेलं. काही जण राजा कनिमोझी हे जेलमध्ये राहिले, सुरेश कलमाडी हा जेलमध्ये राहिलाय आणि आज न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं आहे. आज नाही, एक काळ झाला त्याला. आणि तुम्ही कलकत्त्यामध्ये अनेक कंपन्या असलेल्या अनेक जणांना मशीनमध्ये टाकून मोदी वॉशिंग पावडरचा वापर करून साफ सुथरे बाहेर काढलेले आहेत. काँग्रेसने तसं नाही केलं. आज दुर्दैवाने मला वाईट वाटतं की दररोज एक काँग्रेसचा पॉइंट करतात आणि त्याच्यावरती वाद सुरू करतात. कांग्रेस ने ऐसा कहा, कांग्रेस ने वैसा कहा. अरे तुम क्या कह रहे हो वो बोलो. तुम बोलो बेरोजगारी के ऊपर, तुम बोलो चाइना कैसी घूम रही है, कैसे आंख लाल होंगे आपके. तुम बोलो महंगाई के ऊपर, तुम बोलो बढ़ते हुए डॉलर के भाव के ऊपर, तुम बोलो डीजल और पेट्रोल के बढ़ते हुए भाव के लिए, तुम बोलो कितने राष्ट्रों से आप अब अनाज मंगा रहे हो. एक वक्त था कि गेहूं की फसल इतनी अच्छी निकलती थी कि पूरे भारत को गेहूं भारत ही देता था. आज का गेहूं आप यूक्रेन से ला रहे हो. ये शायद आम आदमी को पता नहीं होगा.
लेकिन 2014 तक जो ताकत यहां के किसानों को दी गई, उनके मैक्सिमम सपोर्ट प्राइस के ऊपर जो काम हुआ, उसके वजह से खुश हुआ किसान। उसने अपने खेती से इतना कुछ पैदा किया कि हम बाहर के 38 राष्ट्रों को अपना अनाज भेजते थे। आज हम 36 राष्ट्रों से अनाज मंगा रहे हैं। ये नेशनल है। ये बैंक में क्या हुआ, मेरे गांव की सड़कें बनी कि नहीं, इसका गटर बना कि नहीं, इसके ऊपर नहीं है। ये राष्ट्रीय मुद्दों के ऊपर बात करनी है। राष्ट्रीय मुद्दों के ऊपर कोई बात करने कोई तैयार नहीं है। तुमने 2 करोड़ रोजगारों के बारे में बोला था, वो 2 करोड़ रोजगारों का क्या हो गया बताओ हमको। तुमने कहा था कि हम कीमतें नीचे लाएंगे, क्या हुआ गया बताओ उसको। जब अंतरराष्ट्रीय स्तर पर क्रूड ऑयल का भाव बहुत महंगा था, तब हम सस्ते में पेट्रोल बेच रहे थे। अब क्रूड ऑयल का भाव जब नीचे आ गया है, तो आपका भाव आसमान तक पहुंच गया। आप जो 2014 में जिस जोर से बात करते थे कि कांग्रेस ने लूट लिया 70 सालों में, जो 70 साल में कभी नहीं हुआ, वो आज हो रहा है। आज भारत में वर्ल्ड लेबर ऑर्गेनाइजेशन कहती है कि 84% नौजवान भारत में बेकार है। मैं नहीं कह रहा हूं, आप जो क्या ट्रिलियन इकोनॉमी, 5 ट्रिलियन इकोनॉमी, अपनी जमता नहीं, गरीब आदमी हो, अभी तक 100 की नोट देखी है। वो 5 ट्रिलियन इकोनॉमी का क्या हो गया? क्योंकि उसके निर्देशांक में, जागतिक निर्देशांक में आप 139वें पोजीशन पे हो। पॉवर्टी इंडेक्स में आप पाकिस्तान, बांग्लादेश और अफगानिस्तान के पीछे हो। एक और इंडेक्स निकलता है, वो है हैप्पी इंडेक्स। यानी इस देश में खुशी कितनी है, लोक किती आनंदात आहेत, त्यांची मानसिकता कशी आहे, ही पण मोजली जाते आंतरराष्ट्रीय स्तरावर। ह्याच्यातही अफगाणिस्तान, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या मागे आहोत आपण। म्हणजे या भारताला खुश ठेवण्यासाठी आणि त्यांना हसवण्यासाठी, त्याचा आनंद उपभोगण्यासाठी तुम्ही काहीच काम केलं नाही। म्हणजे जगातलं म्हणणं आहे की बांगलादेश तुमच्यापेक्षा चांगला आहे, नेपाळ चांगला आहे, आपण कुठे आहोत? आणि दररोज हे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, काही फरक पडत नाही, आम्हाला लक्षच द्यायचं नाही त्याच्याकडे। तुम्ही कर्नाटकमध्ये शेवटच्या दिवशी, शेवटच्या 2 दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की कर्नाटकमधनं आपण साफ होतो, तेव्हा तुम्ही एक प्रयोग केलात आणि तुम्ही स्वतःच घोषणा दिली, बजरंगबली की जय, मोठ्यांदा। काहीही निवडणुकांवरती परिणाम झाला नाही। 138 सीटा काँग्रेसला मिळाल्या आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला। पहिल्या चरणाचं निवडणूक संपली, पहिल्या टप्प्याची, आणि जेव्हा गुप्त रिपोर्ट आले की ह्या टप्प्यामध्ये तुमचं काही खरं झालेलं दिसत नाही, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच हा हिंदू मुसलमानांचा मुद्दा पुढे केला। त्याच्यानेही काही फरक पडत नाही। शेवटी लोक लढतात, जगतात, मेहनत करतात, ते फक्त पोटासाठी, आपल्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी, आपलं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्यासाठी। शेतकरी शेतात राबतो, ते त्याच्या मालाला भाव मिळवण्यासाठी। ह्याच्यावरती आपण बोलतच नाही। तुम्ही एकेकाळी सांगितलेलं की शेतकऱ्याच्या मालाचा भाव दुप्पट करेल, आज अर्धा पण नाही राहिला ते शेतकऱ्याच्या मालाचा भाव। 400 पार, 400 पार, 400 पार, क्यों? संविधान बदलना है क्या? आणि आधीच आम्ही सांगितलंय कि खून की नदियां बहाने को हमें मजबूर मत करनो, हम आपको संविधान को हाथ नहीं लगाने देंगे, चाहे वो कीमत गिनने के लिए हम तैयार है, देने के लिए हम तैयार है, लेकिन हम संविधान को हाथ लगाने नहीं देंगे। संविधान इस देश का आत्मा है, इस देश के आत्मा को आप हाथ नहीं लगा सकते।
यांना या देशातनं लोकशाही आणि यांना या देशातनं संसदीय लोकशाही ही खतम करायची. संसदीय लोकशाहीमध्ये STला प्रतिनिधित्व आहे, संसदीय लोकशाहीमध्ये शेड्यूल कास्टला प्रतिनिधित्व आहे, विविध वर्गाचे विविध समाजाचे प्रतिनिधी लोकसभेत ह्या संसदीय लोकशाहीमध्ये जातात. त्यामुळे भारताची विविधता जपायची असेल तर आपल्याला संसदीय लोकशाहीशिवाय पर्याय नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. की भारतातली विविधता, जातीय विविधता, भाषिक विविधता, धार्मिक विविधता, जसं मी नेहमी म्हणतो की अनेकताओं में एकता ये है भारत की विशेषता, ही जर टिकवायची असेल तर तुम्हाला संसदीय लोकशाहीची गरज आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि तीच जर खतम होणार असेल तर खरी तुकडे तुकडे गँग कोण आहे, हे दुसऱ्याला म्हणतात ना, तुकडे 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 काय ते गँग. आज या भारताची खरी तुकडे 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 गँग मोदींच्या नेतृत्वाखाली काम करते. प्रत्येक राज्यामध्ये जाऊन तुमची भाषणं तपासून बघा, तुम्ही काय बोलतात ते. तुम्ही एकही कार्यक्रम देऊ शकत नाही आहे. आणि मग आमचा जाहीरनामा आला तर बावनकुळे बोलले. अहो, स्वतःबद्दल बोलावं, बस झालं आता दुसऱ्यांबद्दल बोलणं. 10 वर्षात तुम्ही जी काही प्रगती केली त्याच्याबद्दल बोला. ते नेहरू, इंदिरा गांधी झालं, आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं. भले तुम्हाला आठवत नसेल किंवा तुम्हाला माहीत पण नसेल, आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं. BARC कोणी मांडली, IIT कोणी आणली, IIM कोणी आणली, एम्स कोणी आणला, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणी आणलं, हे सगळं आम्हाला माहिती आहे. फर्स्ट 5 इयर प्लॅन, सेकंड 5 इयर प्लॅन, त्याच्यातनं झालेलं उत्पन्न, त्याच्यातनं भारतात झालेली सुधारणा मी तोंडपाठ सांगू शकेन. बँकांचं झालेलं राष्ट्रीयकरण, राजा महाराजांचे कापले गेलेले तनखे, त्यांच्या जप्त झालेल्या जमिनी, अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून पोखरणला केलेला पहिल्यांदा अणुस्फोट, हे खूप खूप कामं आहेत. या 10 वर्षात असं एकही काम दाखवा. एक चंद्रयान उडवलं तर बापरे बाप 2-3 महिने त्याच्यावरच चालू होतं. चंद्रयान 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 चंद्रयान. अरे आपला पहिला माणूस गेला, त्याचं नाव काय, शर्मा, राकेश शर्मा. आणि बाईनी कसं विचारावं त्यांना, आमच्या इंदिराजींनी, आपको ऊपर से भारत कैसे दिख रहा है. आणि त्यांनी उत्तर काय सुंदर दिलं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. काय भाव होते, काय भावना होत्या. मी 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 असं कधी झालं नाही. आणि इंडियाचा हे काय घोषवाक्य काय पहिलं संविधानातलं, वी द पीपल ऑफ इंडिया. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेत काय सुरुवात केली आहे, मीनी नाही सुरुवात केली आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताची लोक, हीच आमची ताकद आहे. आणि त्या ताकदीला जर कोणी पिन मारणार असेल, त्याच्यावर आघात करणार असेल, तर आम्ही कोणीही सहन करणार नाही, हे सांगायचं आहे. तुम्ही निवडणुकीची दिशा कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारत राहू, 10 वर्षात तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं तेवढंच सांगा. इंडिया महाविकास आघाडीचा असं आहे, लोकशाहीमध्ये जात आपली मालमत्ता आहे असं काही जणांना वाटू लागतं. आम्ही जातीचे ठेकेदार आहोत असं काही जणांना वाटू लागतं. तो काळ गेला आता, तो काळ गेला. भुजबळांनी तर स्पष्टपणाने सांगितलं, भुजबळ साहेबांनी, की मला तर मुख्यमंत्र्यांनीच ऑफर दिली होती की तुम्ही लढता का. म्हणजे ह्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना त्यांना नाशिकमधलं तिकीटच द्यायचं नव्हतं. म्हणजे यांच्यातला अंतर्गत कलह स्पष्ट झाला. आधी आपापसातली लढाई थांबवा.
आणि मग बाकीच्या गोष्टींवर बोला. सर, त्या दिवशी अजित पवार यांनी इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये ते म्हणतायत की 4 ते 5 वर्षामध्ये कळेल राष्ट्रवादीची सूत्र ही नेमकी कुणाकडे असते. तुम्हाला काय करायचं आहे आता? तुम्ही गेले ना आमच्यातनं बाहेर, तर आमच्या घरात आम्ही कुठल्या पोळ्या खाणार आहोत, भाकरी खाणार आहोत, पिठलं खाणार आहोत का श्रीखंड खाणार आहोत? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही तुमचं बघा ना काय चालू आहे आतमध्ये. 2 गँगमध्ये गँगवॉर कसा चालू आहे ते बघा ना, त्याच्याकडे येऊन बघा जरा. भाजपच्या ट्रॅकमध्ये अडकणारे अजित पवार नाही असं पण म्हणतात. जरा जाऊन ते विचारा तिथे काय गँगवॉर चालू आहे नेमका, म्हणजे लहान पोरांमध्ये कशा युद्ध चालू आहेत ते जरा जाऊन समजून घ्या. आम्हाला त्यांच्या युद्धात काय बोलायचं, त्या लहान पोरांबद्दल काही बोलायचं नाही. स्वतःच्या हां संदीपान भुमरे संदीपान भुमरे तर त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये एके ठिकाणी म्हटलंय की पत्नी माझी शेती करते, दुसऱ्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलंय की माझ्या पत्नीच्या नावावरती 2 वाईन शॉप आहेत. कशा पद्धतीने बघताय? पत्नीच्या नावावर नाही, ते कदाचित शेतीमध्ये वाईन टाकून शेती करत असतील ना. शेतीच्या नवीन नवीन पद्धती आल्यात ना, इनोव्हेशन इन शेती. भुमरे दररोज आपले रात्रीमध्ये 2-4 विस्कीच्या बाटल्या टाकत असतील, वाढतं ना. शिकावं, भुमरेंकडे जाऊया सगळे आपण. नवीन शेतीचे प्रयोग भुमरे शिकवतील आपल्याला. शरद पवारांनी ज्या पद्धतीने ऑडिओ ऐकवला, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ऑडिओ ऐकवला, मोदींची स्तुती कशी आहे? असं आहे की स्तुती करणं आणि खोटं बोलणं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पवार साहेबांनी जे ऐकवलं ते किती खोटं बोलतात हे ऐकवलं. ते तर लोकांसमोर ते खोटं बोलतात ते तर आलंच आहे ना. 2 कोटी नोकऱ्या. कुठली आई सांगेल का माझ्या पोराला नोकरी मिळाली? 15 लाख ते तर आधीच त्यांनी सांगितलं, हे जुमला था. गॅसचा भाव, पेट्रोल डिझेलचा भाव, GST, सोन्यावर कमी आणि जेवणावर जास्त. म्हणजे 3 मित्र एकदा जेवायला गेले, 2 मित्र. तर एक अमेरिकेतनं आला होता आणि एक भारतीय होता. दोघं जेवायला बसले. जेवल्यानंतर बिल आलं. तो अमेरिकन मित्र म्हणाला, अरे एवढं बिल कसं काय आलं रे? तो म्हणाला, नाही, आजकाल पटकन मोदी येतात आणि जेवून जातात. GST काय? तेच आहे ना. तुमच्या खाण्यापिण्यावर, तुमच्या अंत्ययात्रेच्या कपड्यावर, तुमच्या अंत्ययात्रेच्या लाकडावर, तुमच्या अंत्ययात्रेच्या बांबूवर आम्ही कर घेतो. तुम्ही मेलात तरी तुमच्या घरच्यांना कर द्यावा लागतो. हे आम्ही करत नव्हतो काँग्रेसवाले. काँग्रेस हा खूप सुसंस्कृत आणि लोकांमध्ये मिसळलेला पक्ष आहे. काँग्रेसची विचारधारा हीच या देशाला तारू शकेल, हे आमचं लहानपणापासूनच मत आहे. प्रत्येकाला आपली एक विचारधारा आहे. तुम्ही तुमच्या विचारधारेवर काम करा. जी नथुरामाची विचारधारा आहे, आम्ही गांधींच्या विचारधारेवर काम करू. आमचा गांधींवर प्रचंड प्रेम आहे. सर, तुमच्या पक्षाचा काल मॅनिफेस्टो जाहीर झाला, त्यावर फडणवीस म्हणाले, देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशात 542 जागा आहेत, त्यातील फक्त 10 जागा जो पक्ष लढवत आहे त्याच्यावर आम्ही काय बोलणार? ठीक आहे, बोलू का ना. तुम्हाला काय आग्रह करतो का आम्ही बोला 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 बोला? आम्ही कुठे कुठं आग्रह करतो? तसं नाही, ते म्हणाले की 10 जागा लढवणाऱ्या लोकांच्या मॅनिफेस्टोकडे आम्ही त्याच्यावर लक्ष देऊ. पण तो मग बावनकुळेला सांगा की अरे बाबा असं बोलत जाऊ नको. मी आधी एक बोलतो आणि तू बोलतो, आपल्या दोघात लफडं आहे असं दिसेल. ते आमच्यातलं नाही ना, ते त्यांच्यातलं आहे. त्यांना विचारा जाऊन, अहो हे असं म्हणाले असताना तुम्ही कशाला रिॲक्शन दिली? तुम्ही फडणवीस विरोधात का? सर, त्या दिवशी तुम्ही उमरेला येऊन पत्रकार परिषद घेतली होती. सुनील तटकरे जे त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर आरोप केले होते. पण त्यांनी ते आरोप जे ते फेटाळले. ते दुसरीकडे म्हटलं की भावनिक वातावरण निर्माण करण्याचं राजकारणात प्रयत्न सुरू आहे. आज ते हे पण म्हणाले की जितेंद्र आव्हाड खोटं बोलतात. त्यांच्या पोराच्या किती कंपन्या आहेत, त्यांच्या पोरीच्या नावावर किती कंपन्या आहेत.
बाळगंगा धरणात काय झालं, अंजली दमानियाकडे काय काय पेपर आहेत, हे मी खोटंच बोलीन. हे खरं बोललो तर काहूर माझे. माझं बोलणं इतकं मनावर घेऊ नका तटकरे साहेब. उंदरेंचं सर्व सत्य आहे. तुम्ही उंदरेंना 2 ठिकाणी बोलवून दम देण्याचा प्रयत्न केला. ते अजून ती ऑडिओ क्लिप आम्ही चालवलेली नाही, कारण का साधारण वैयक्तिक असतं, ते वैयक्तिक चालवू नका असा आम्हाला पवारसाहेबांचा निरोप आलेला. त्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत. तेव्हा उगाच आम्हाला असं काय माझ्या भाषेत वेगळ्या भाषेत झालं, आम्ही शांत बसलो आहोत. जे काय भाषण केलं ते केलं, ते ऑन रेकॉर्ड आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा त्या पट्ट्यामधनं फिरतात, त्या उंदरे फॅमिलीमुळे तुमचं किती नुकसान झालं आहे ते तुमच्या आता लक्षात येतं आहे. कुठलाही अल्पसंख्याक समाजाचा ट्रस्ट जो तिथल्या गरीब कोकणी मराठी आणि कोकणी मुसलमानांसाठी निर्माण केला गेला होता, त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नव्हता. आणि तुम्ही काय केलं आहात, डॉक्टर उंदरेंचा एक बंगला तुम्ही कसा विकत घेतला आहात, त्यांच्या बांद्र्याच्या बंगल्याच्या मागे तुम्ही कसे लागले आहात, उगाच मला डिवचायला जाऊ नका. मी कोणाचा बंगला घेतलेला नाही, मी कोणाचं घरही घेतलेलं नाही, मी कोणाची शेतीही घेतलेली नाही, आणि माझ्याकडे अब्जोवधी रुपयाचे कलकत्त्यातल्या बँकांमध्ये पैसे पण नाही आहेत. सर, नारायण राणेंनी एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आता पुन्हा म्हटलंय की मी 10,000 तरुणांना जे नोकरीसाठी जर्मनीत पाठवेल असं आश्वासन कोकणात त्यांनी दिलेलं आहे. कोकणातनं जर्मनीला बोटी चालतात का एवढं जरा तपासून घ्या. सर, दक्षिण मुंबईतून जो आहे मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा चालू आहे. मात्र मनसेचा असो किंवा जे शिंदे गटाचा आहे त्याला त्या नावासाठी विरोध आहे. मुंबईतून मराठी उमेदवार लोकसभेसाठी महायुतीला सापडत नाही अशी अवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पियुष गोयल आणि मिहिर कोटकच्या यांच्या नावाची लगेच घोषणा झाली, मात्र दक्षिण मुंबईतून मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची तुम्ही कसं समजत नाही की एकेकाळी हा जो आजचा ह्यांचा पक्ष आहे, त्यांना शेटजींचा आणि बडजींचाच पक्ष म्हणत होते. तर पियुष गोयल शेटजीच आहेत. त्यांचे वडील अनेक वर्ष RSSचं काम करत होते, आणि त्यांची आई आणि त्यांचे वडील हे या पक्षाचे खजिनदार होते. तुम्ही पियुष गोयलची माहिती घ्या. दक्षिण मुंबईमध्ये पण तीच अवस्था पाहायला मिळते. आता असं आहे की गुजराती माणसंच वजनदार आहेत, हे BJPला कळलेलं आहे. पैसा त्यांच्याकडेच आहे. मराठी माणसाला विचारतं कोण? अशा अवस्थेत सर मनसे आता प्रचाराला अहो, असं आहे की तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. एक सर्वसामान्य मराठी माणसांच्या डोक्यात कायम घुमत असलेली एक म्हण आहे, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. ते त्यांच्या डोक्यात आहे. पण हाच मुंबईतला मराठी माणूस यांना उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे आता लिहून घ्या. कारण का 2 मराठी माणसांना तुम्ही असं वागवलंय ज्याचा राग ह्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आहे. मराठी माणूस काहीही सहन करू शकतो, पण त्याचा झालेला अपमान हा दुसऱ्या मराठी माणसाला आवडत नाही. सर, याच मुंबईत तुमच्या मित्र पक्षाला म्हणजे काँग्रेसला अद्याप उमेदवार देता आले नाही. एक उत्तर मुंबईची आणि अहो मध्य मुंबईची अहो 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 फॉर्म भरण्याच्या आधी 48 तास उमेदवार दिला की बस असतं. सर, पण याचा फटका प्रचाराला किंवा तो तुम्हाला वाटतंय प्रचार सुरू झालाय. हे आजकाल हे 5 टप्प्याच्या आणि 7 टप्प्याच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे एवढं बोंबाबोंब होते. खरं निवडणूक फॉर्म जर 15 तारखेला भरायचा असेल तर साधारण पक्ष 13 तारखेलाच यादी जाहीर करतात, आणि 4-5 जणांना सांगून टाकतात की तुम्ही फॉर्मची तयारी करून ठेवा. हे आत्ता सगळं सुरू झालंय. फॉर्म भरायला CA, एखादी फर्म, म्हणजे फॉर्म भरायलाच लाख रुपये खर्च येतो. इतका अवघड तो फॉर्म आहे. तुम्ही बोलताना मगाशी विद्यार्थ्यांचा उल्लेख केला की विद्यार्थी क्रांती करू शकतात. TISS मध्ये म्हणजे जी चेंबूरमध्ये असलेली संस्था आहे, तिथून त्या विद्यापीठात एका विद्यार्थ्याला 2 वर्षासाठी निलंबन केलं का, तर त्यांनी NAP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आंदोलनात सहभाग दाखवला.
महाविकास आघाडीमधून फक्त एकच नेता या मुद्द्यावर बोला, बाकी कोणीच मत जे ते मांडलं नाही. मी स्वतः टिक्समध्ये जाणार आहे. आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, कुठल्या गोष्टींवर कोणी बोलावं हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे व्यक्ती स्वातंत्र्य जर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सोशल सायन्स तेच जर टाटा इन्स्टिट्यूटमध्ये होणार असेल तर याच्यासारखी गंभीर बाब नाही. म्हणजे दिल्लीतलं JNU आणि महाराष्ट्रातलं टेस हे सारख्याच बुद्धिमत्तेचे आहेत, सारख्याच विचारांचे आहेत. त्यामुळे टिसच्या लोकांना एक आपण आपल्या माध्यमातूनच सांगूया की हे जे काही तुम्ही केलं असेल, नॅशनल जी काही एज्युकेशन पॉलिसी आहे ती चालण्यासारखीच नाही आहे भारतामध्ये. मग आता मला कुठनं निलंबित करणार? ती विद्यार्थी हिताचीच नाही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. भारतातल्या समता आणि समानतेच्या विरोधात आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. मला कुठल्या कलमाखाली अटक करणार? सर, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तर अत्यंत गंभीर होत आहेत. अमरावती प्रकार घडले, आज सांगलीला प्रतापराव जाधव जनता पार्टीवरती देखील एका झालेला आहे. जो भाजपच्या विरोधामध्ये काम करतोय अशा माजी आमदारांवरती किंवा तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती तर हल्ले होत आहेत. कसं पाहता येईल? म्हणजे असं आहे की जर आपण सगळीकडेच गुंडांचा वापर करणार असू तर समाजाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. जे कधी ऐकलं नव्हतं ते आता ऐकायला मिळतंय. अशा अशा गुंडांची नावं समोर येत आहेत जे फोन करतात पदाधिकाऱ्यांना, अरे जाऊ दे ना बाबा, शांत बस ना घरी. असं आहे की तो कितीही झालं तो घाबरला नाही तरी हृदयाच्या कुठेतरी एका कोपऱ्यात त्याच्या असतंच ना. एखादा फोन आल्यानंतर कुटुंबांचे काय हाल होतात मी माझ्या मित्रांकडे जवळनं बघितलं, जवळनं. हे काय फोन आज येत नाहीत, पण राजकारणातल्या कार्यकर्त्यांना मात्र फोन 2024 सालापासूनच यायला सुरुवात झाली. ह्याच्या आधी कधीही कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मुंबई स्थित कुठल्याही गँगस्टरच्या गँगमधनं त्याच्या माणसांनी फोन केला असं कधीही झालेलं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जर कोणी नाही म्हणत असेल तर मी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी या नावांची यादी जाहीर करेन. ते कदाचित ते सगळे माझ्यावर नाराज होतील. मी हे उघडपणाने सांगतो की माझं काही त्यांचं वाईट पण नाही आणि चांगलं पण नाही. ही नावं जाहीर होतील असं समजू नका की आम्ही नावं जाहीर करणार नाही. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. मरता क्या नाही करता. आज जायचंय, उद्या जायचं तर आज जाऊ, त्याच्यात काय फरक पडतो. पण सांगून जाऊन महाराष्ट्राला हे फोन यांच्याकडे यांनी केले होते, कळू द्या लोकांनाही. ते तुम्हाला समजेल ना. तुम्ही काय ना आजकाल शोधपत्रिकारिता बंद करून टाकली आहे. तुम्ही फिरा ना मतदारसंघांमध्ये फिरा की लोक आपाप काना येऊन सांगतील याला फोन आला होता, त्याला फोन आला होता. आजकाल घराच्या बाहेरच निघत नाही. सब समझ में आ जाएगा मेरे भाई. अशा गोष्टी लोक कोणाला सांगतात? माझ्या लग्नालाच सांगतील ना. याचा फोन आला होता, अरे बाबा निरोप पाठवता आला तो पाठवून द्या, शांत बसा ना, कशाला त्रास देत आहे. झालं. हा जो इनहेरिटन्स टॅक्स आहे हा आलेला 77 ते 80 ह्या काळात, ज्याच्यात जनता पार्टी होती आणि त्याच्यामध्ये जनसंघ समाविष्ट होता. त्या मंत्रिमंडळामध्ये
लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी हे ज्येष्ठ मंत्री होते. तो टॅक्स नंतर काँग्रेसने बाद ठरवला आणि काँग्रेस जे बोललीच नाही त्याच्यावर आपले प्रधानमंत्री बोलतायत. काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये कुठे आहे का इनहेरिटन्स टॅक्सच्या बद्दल कुठलं वाक्य? काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये नसलेली वाक्य काँग्रेसच्या तोंडात घालतायत. अरे आधी इनहेरिटन्स टॅक्सचा अर्थ तर समजून सांगा काय आहे. हे नवीन पिढीला माहीत नाही आहे. हे तर आम्ही माहिती मिळवतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकलो की ज्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, कुशाभाऊ ठाकरे होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हा ठराव आलेला आहे. तो काय आत्ताच्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळात आलाय आणि किंवा आम्ही ठरावात घेऊ असं नाही आहे. आम्ही पहिला जे कमिटमेंट दिलं आहे की आम्ही 30 लाख नोकऱ्या ह्या पहिल्या महिन्यात देऊ. पहिल्या महिन्यात, एका वर्षात नाही, पहिल्या महिन्यात देऊ. कारण का सरकारी कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाही. IIT मध्ये प्रोफेसर नाहीत, सरकारी प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिक नाहीत, भरतीच केली नाही. कारण का सगळीकडे तुम्हाला प्रायव्हेटायझेशन आणायचं आहे. तुम्हाला सरकारी लॅबसुद्धा चालवायला दुसऱ्यांकडे द्यायचे आहेत. सगळंच प्रायव्हेटायझेशन झालं. त्या देशाला प्रगतीवर नेणारे वैज्ञानिक यांनी दुसऱ्यासाठी काम करायचं की देशासाठी काम करायचं? म्हणजे आता APJ अब्दुल कलाम यांनी देशासाठी योगदान दिलं, ते त्यांनी अंबानीसाठी द्यायचं का? एकदा ठरवून घ्या. सायंटिस्ट हे या देशाचं धन आहे, धन. ते जे शोध लावतात त्याच्याने देशाची विकसनशीलता कळते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचं वजन वाढतं. अणुबॉम्बचा पहिला स्फोट झाला पोखरणमध्ये आणि जगाचे डोळे असे मोठे झाले ना की इंदिराबाईंनी काय केलं. नंतर खूप झाले पण पहिला केला तो अमेरिकेला जवळजवळ आव्हान देऊन केला की आम्ही केला, जा जे काय करायचं ते करून घ्या जात. अशी माणसं सरकारी नोकरीत लागतात ना. तुम्ही तेही भरायला तयार नाही. BRC मधले लोक भरायला तयार नाही तुम्ही. मग हे सायंटिस्ट सुटतात आणि जातात अमेरिकेला. आपला ब्रेन ड्रेन आहे, म्हणजे ब्रेन ड्रेन, आता मराठीत मला शब्द नाही त्याला, ब्रेन ड्रेन नावाचा शब्द आहे. हा ब्रेन ड्रेन किती टक्क्यांनी या भारतात वाढला याचा फक्त हिशोब लावा. ब्रेन म्हणजे अतिशय हुशार, तुफान ब्रेन असलेली लोक, हे किती टक्के लोक भारत सोडून जात आहेत हे जरा मोजून बघा. मग तुम्हाला समजेल की भारतातल्या त्यांच्या स्तरावरच्या किती नोकऱ्या त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांना जायचं नाही आहे इथं, नाहीच काही त्यांच्या, म्हणजे ते एवढे शिकून आणि ते कमाईसाठी शिकत नाहीत. ते त्यांचं ते स्वप्न असतं ना, काहीतरी करायचं, काहीतरी शोध लावायचा, त्याच्यासाठी ते भारतात असतात. आता तुम्हाला त्यांची गरज नसेल त्याचं काय करणार, बिचारे अमेरिकेला निघून जाणार. त्यांचं स्वागत आणि त्यांचे आभार मानणारं पत्र माझ्याकडे आहे, जे जयंत पाटील यांनी लिहून ठेवलेलं आहे. आज त्यांनीच मला माझ्या काही सभा रद्द करायला लावल्या आणि दीपक भाऊंचा या ठिकाणी तू जाऊन स्वतः भेट आणि त्यांचा पक्षात स्वागत कर असं सांगून पाठवलेलं आहे. तर हे पत्र जे जयंत पाटलांनी दिलं आहे ते पत्र मी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.